मध्ये स्वागत। डॉक्टर भाऊ दाजीलाड संग्रहालयाचं मुंबई महापालिकेने नूतनीकरण केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नूतनीकरणाचा शुभारंभ सोहळा संपन्न झाला। नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर हे संग्रहालय सर्वसामान्यांकरता खुले करण्यात आले। नूतनीकरणाअंतर्गत दुरुस्ती, पुनरुज्जीवन व जतन विषयक कामांकरता मार्च 2023 मध्ये सुरू झालं होतं काम आणि वेळापत्रकानुसार 18 महिन्यांमध्ये काम पूर्ण झालंय। या नूतनीकरणासाठी सुमारे 2,80,00,000 रुपये खर्च करण्यात आले। नूतनीकरणामुळे या वास्तूला दिमागदार आणि सुंदर असं रूप प्राप्त झालंय। पुढच्या बातमीकडे वळूया। चित्रपट, नाट्यगृह आणि शहरात होणाऱ्या अन्य करमणुकीच्या कार्यक्रमांच्या करामध्ये वाढ करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतलाय। त्यामुळे मुंबईत चित्रपट नाटकाच्या प्रयोगाला 400 रुपये कर भरावा लागणार आहे। करमणूक करवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीकरता पाठवण्यात आला असून त्यावर शिक्कामोर्तब होताच मुंबईत मनोरंजन महागणार आहे। तर महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पाणीपट्टी वाढीप्रमाणे हा करमणूक करवाढीचा प्रस्ताव राज्य सरकार थंड बस्त्यात टाकून देतं की मंजूर करतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। नाशकात पोलिसांनी सिनेस्टाईल कारवाई केली आहे। पोलिसांनी सिनेस्टाईल कारवाईत लाखो रुपयांचा गांजा हस्तगत केलाय। मध्यरात्री नाशिक शहरात या कारवाईचा थरार रंगला होता। पोलिसांकडून राबवण्यात येत असलेल्या स्टॉप अँड सर्च या कारवाईत पोलिसांना हुलकावणी देत गांजा तस्कर फरार झाला होता। पोलिसांच्या एका पथकाने त्यांचा पाठलाग केलाय। पाठलाग सुरू केला असता तब्बल 5 ते 6 पोलीस वाहनांच्या मदतीने आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या। रात्री रस्त्यावर जी इतर वाहनं होती, सिव्हिलियनची किंवा इतर जी घरं होती, कुणालाही इजा न होऊ देता आणि त्या वाहनामध्ये काहीही असू शकलं असतं, अशा वेळेस कुणालाही इजा न होऊ देता एकमेकांशी प्रॉपर कोऑर्डिनेशन ठेवून सर्वांनी पाठलाग करून ह्या वाहनाला ज्या ठिकाणी कुणी राहत नाहीत अशा एरियामध्ये जाण्यास बंधनकारक केलं, भाग पाडलं आणि त्या एरियामध्ये जाऊन एका साईडला ते वाहन सर्वांनी मिळून एका साईडला त्याला घेण्यास भाग पाडलं। त्या वाहनामधील एकूण 5 व्यक्ती होते, त्यातील 4 व्यक्ती निघून गेले, परंतु 1 व्यक्तीला पकडण्यात त्या ठिकाणी यश आलेलं आहे। कोल्हापुरात भाचीच्या लग्नाच्या स्वागत समारंभातील जेवणात मामानेच विषारी औषध टाकल्याची घटना घडली आहे। पन्हाळा तालुक्यातील उतरे गावातली ही घटना आहे। भाचीने आठवड्यापूर्वी गावातील मुलासोबत लग्न केल्याने बदनामीच्या रागातून मामाने हे कृत्य केलं। पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून शोध सुरू आहे। लग्नाच्या स्वागत समारंभातील जेवणात विषारी औषध टाकताना मामा आणि आचार्यामध्ये झटापट झाल्याची घटना घडली आहे। आचार्याच्या समोरच अन्नामध्ये विषारी औषध टाकल्याचा प्रकार घडल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली। केरळमधील मल्लपुरममधील तिरूर इथल्या पुयगंडी या उत्सवादरम्यान एक हत्ती उधळला। यावेळी हत्तीच्या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला। हत्तीने या व्यक्तीला सोंडेत उचलून खाली आपटलं। हत्तीच्या हल्ल्यादरम्यान आणखी 23 जण गंभीर जखमी झालेले आहेत। गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वार्षिक उत्सवादरम्यान काही सजवण्यात आलेले हत्ती मिरवणुकीत होते। यातला एक हत्ती अचानक उधळला आणि त्याने जमावावर हल्ला केला। या हत्तीवर माहुतांनी लगेच नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली।